नमस्कार प्रेक्षकांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा आणि पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगा आणि हरभरा डाळ यांची रस्साभाजी. हो, ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला. साहित्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. घेतलेले आहेत आपण इन्ग्रेडियंट. इकडे घेतलेले आहेत लसूण, त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं, धने घेतलेले आहेत, तीळ घेतलेला आहे, इकडे जिरे घेतलेले आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण टमाटर आणि कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर घेतलेलं आहे. तर बेसिकली हे आपलं प्रेप असणार आहे, प्रेपरेशन असणार आहे वाटणासाठी. तरी त्या आईने 1 चमचे तेलामध्ये आपल्या वाटणासाठी मसाला फ्राय करून घ्यायला तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता धने, लसूण, खोबरं, जिरे, तीळ, कोथिंबीर आणि हा अशा प्रकारे आपला मसाला दिसत आहे. तर हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, त्याचं पेस्ट तयार केलेली आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण पाहतात हरभरा डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आपण भिजत घातलेली. आणि तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ती पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आपण चांगली वॉश करून घेतलेली, त्याच्यात पाणी चांगलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ भिजून तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपले जे 2 मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहेत ते आहे शेवग्याच्या शेंगा, ते आपण साळून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून साळून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर बटाटे पण आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साळून घेतलेले आहेत. मस्तपैकी अशी गावठी बोलतात ना की एकदम गावरान स्टाईलनी ही शेवग्याच्या शेंगा आणि हरभरा डाळीची रस्सा भाजी तयार होणार आहे. शेवगा, बटाटं, हरभरा डाळ एकदम प्रोटीनयुक्त त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असणार आहे. तर सर्वप्रथम आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे आपला कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर तेल कडकडून 5 मिनिटांनंतर आपण तापून टाकलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे हे मसाला. तर ओल्या वाटणाचा मसाला म्हणजे ओलं वाटण जे आहे आपलं ते आपण टाकून द्यायचं आहे. ग्रेव्ही एकदम मस्त अशी बोलतात ना थिक झाली पाहिजे, जी भाताबरोबर आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर चुरून मुरून खायला एकदम अशी मस्त अशी टेस्टी लागली पाहिजे, झणझणीत झाली पाहिजे. तर आपल्याला बेसिकली फक्त हा मसाला फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करून घ्यायचे. तर सर्वप्रथम आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर हळद ॲड केलेली आहे. तर हे बेसिकली मसाले आहेत आपले जे आपण नेहमीप्रमाणे रस्सा भाजीसाठी वापरत असतो. आणि इकडे ॲड केलेलं आहे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर मस्तपैकी कलर येणार आहे त्याचा लाल मिरची पावडरनी. तुम्ही बघू शकता फ्राय होत आहे मस्तपैकी. बाजूबाजूला बॉर्डरला तुम्ही बुडबुडा बघू शकत आहात. आणि कोणाकोणाला ही रस्सा भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे टाकलेले आहे धना पावडर. धना पावडरने एकदम मस्त असा टेस्ट येणार आहे. तर एकदम सुंदर असा मसाला तयार होत आहे. तर 5 मिनिटांनी आपण ॲड केलेला आहे शेवगा आणि बटाटा. इकडे शेवगा आणि बटाटा ॲड केलेला आहे. तर भरपूर प्रोटीन्स आहे या रेसिपीमध्ये. तर जरूर तुमच्या लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच बोलतात ना की हे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर सगळे प्रोटीन्स आहेत, ते जीवनसत्व आहेत आपल्या बॉडीसाठी. ती अशी रेसिपी हफ्त्यातून एकदा तरी आपण करायलाच पाहिजे रस्सा भाजी. तर इकडे आपण बघू शकतात 5 मिनिटानंतर एकदम बॉईल झालेलं आहे. आता इकडे ॲड केलेलं आहे हरभऱ्याची डाळ, जी माझी सगळ्यात फेवरेट आहे. मस्तपैकी भिजवलेली आहे ती आणि तीच आपण या रस्सा भाजीमध्ये मिक्स करणार आहोत. एकदम सुंदर असा टेस्ट येणार आहे. मित्रहो, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही आपल्या घरी भरपूर वेळेस केली असणार आहे, पण आमच्या पद्धतीने नक्की करा, जेणेकरून तुमच्या घरचा जो टेस्ट आहे तो एकदम वेगळा होईल आणि तो एन्हॅन्स होईल. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल अशा पद्धतीने ही रेसिपी. काहीतरी नवीन तुम्ही शिकणार आहात. तर बेसिकली जो तुम्ही डेली मसाला वापरता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मसाला तुम्ही वापरून बघा. इकडे आपण ॲड केलेले आहे आता बॉईल होण्यासाठी आपले इन्ग्रेडियंट्स 2 कप पाणी. आता हे मस्तपैकी 5 ते 10 मिनटासाठी आपलं शेंगा, बटाटे, हरभरे डाळ आणि दुसरे काही मसाले जे आहेत ते चांगले बॉईल होऊ द्यायचे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता आपला हा 5 मिनटं झालेले आहेत. चांगला शेवग्याच्या शेंगा, हरभऱ्याची डाळ, बटाटे चांगलं बॉईल झालेलं आहे. आपण हलवून घेत आहे मस्तपैकी. तुम्ही आजूबाजूला तर्री बघत आहात. तर एकदम सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि चवही तितकीच सुंदर झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. ही आपण घेतलेली आहे साईड डिशमध्ये. तर मस्त असा तुम्ही बघू शकतात ही मस्त अशी सेटिंग केलेली आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे. तर्री दिसत आहे आजूबाजूला, हरभरा डाळ दिसत आहे, शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहे, बटाटे चांगले शिजलेले आहेत आणि रस्सा एकदम मस्त. तर ही झालेली आहे आपली रेसिपी तयार. तर नक्की आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सपोर्ट करा.
आहे.